जेव्हा मन विचलित आणि अस्वस्थ असेल, नक्की ऐका हा व्हिडिओ. नातं मनापासून असलं पाहिजे, शब्दांचं नाही. नाराजी शब्दांची असली पाहिजे, मनात नाही. जर जे पाहिजे ते मिळालं नाही, तर जे मिळालं आहे ते जपून पहा. दुःखी मन पाण्याने भरलेल्या ग्लासप्रमाणे असते. छोटीशी ठेच लागली तरीही अश्रू बाहेर येतात. काही कठीण निर्णय घ्यावे लागतात भविष्यकाळ चांगला बनवण्यासाठी. स्वतःबरोबर खूप लढावं लागतं बरोबर रस्त्यावर चालण्यासाठी. जो जात आहे त्याला जाऊ द्या. तो आज थांबला तरीही उद्या निघून जाईल. गरजेचं नाही की काही वाईट केलं तरच दुःख मिळतं. कधी कधी प्रमाणापेक्षा जास्त चांगलं असण्याची सुद्धा किंमत चुकवावी लागते. खूप विचित्र आहेत या जगातील लोक. त्यांना जेवढे प्रेम देईल तेवढे ते जास्त दुःख देतात. मी दुसऱ्यांसारखा कधीही बनू शकलो नाही आणि मला माझ्यासारखं कोणीही मिळालं नाही. रागावल्यामुळे कोणी साथ देत नसेल तर काही नाही, पण बरोबर राहून कोणी धोका देत असेल तर ते सहन होत नाही. आयुष्याने मला हे शिकवलं आहे की लोक तुमच्यामधील कमतरतेमुळे नाही तर तुमच्यामधील कौशल्यामुळे तुमचा रागराग करतात. नेहमी लक्षात ठेवा, असफलता अनाथ असते आणि सफलतेचे खूप नातेवाईक असतात. माफी मागून काहीही होत नाही. काही गोष्टी मनाला खूप लागतात ज्या कधीही विसरता येत नाहीत. जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात आणि जेव्हा नातं जुनं होतं तेव्हा न बोलण्याची कारणं शोधतात. बऱ्याच वेळा असेच लोक चेहऱ्यावरचे हसू हिसकावून घेतात. ज्या माणसाला तुम्ही जाणीव करून दिली आहे ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप गरजेची आहे. लोकांकडूनच शिकलो आहे मी. जास्त गोड बोलणारे लोक आतून कडू असतात आणि कडू बोलणारे लोक आतून चांगले असतात. नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका. चांगले लोक आयुष्यामध्ये सारखे सारखे येत नाही. जीवनसाथी सुंदर नाही तर कदर करणारा असला पाहिजे. बोला त्याच्याबरोबरच ज्यांना तुमच्याबरोबर बोलायचं आहे, कारण कोणाच्याही मागे मागे पळून स्वतःला अपमानित करणं चांगली गोष्ट नाही. खूप जवळून पाहिलं आहे आयुष्याला, म्हणूनच सगळ्यांपासून दूर बसलो आहे मी. मला फक्त स्वतःला शोधायचं आहे, बाकी सगळं तर असतंच. अशा माणसासाठी झुरू नका जो तुम्हाला झुरत सोडून गेला. सोडण्याआधी याचा सुद्धा विचार केला नाही की तुमच्या मनाला कसं वाटेल. जी व्यक्ती प्रत्येकाला इज्जत आणि प्रेम देते, खरं तर ती व्यक्ती सुद्धा खूप इज्जतदार असते. कारण एक माणूस दुसऱ्यांना तेच देतो जे त्याच्याजवळ असते. ध्येयापासून भरकटतात बऱ्याचदा लोक. स्वतःला रस्ता विचारणं चांगलं नाही. खूप फरक असतो मजा करणे आणि आनंदामध्ये. मजा करण्यासाठी पैशांची गरज असते आणि आनंदासाठी फक्त कुटुंब आणि मित्रांची गरज असते. दोन प्रकारचे लोक असतात. एक बरोबर राहण्यासाठी कारणं शोधतात आणि दोन नातं सोडण्यासाठी कारणं शोधतात. जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते त्यावेळी समजून सांगणाऱ्याचाच जास्त राग येतो. काही लोक तुम्हाला चुकीचे समजत असतील तर त्याचा फरक पडून घेऊ नका, कारण त्यांच्याबरोबर चांगलं वागण्यासाठी तुम्ही तुमचं खूप काही गमावून बसताल. निघून जातं आयुष्य हे शोधण्यामध्ये की काय होणार आहे. खरं तर हे माहीत नसतं की जे मिळालं आहे त्याचं करायचं काय. आपल्या लोकांना कमी लेखण्यासाठी बऱ्याच वेळा आपलीच लोक आपल्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवतात. मिळवा किंवा गमवा, पण तुमच्या स्वार्थासाठी कोणाचाही वापर करून घेऊ नका. इथे तर आपल्या श्वासांचा भरवसा नाही आणि तुम्ही दुसऱ्यांवर भरवसा करता. कधीही कोणाबरोबर बोलण्याची सवय लागून घेऊ नका. जेव्हा ती व्यक्ती बोलत नाही तेव्हा जगणं अवघड होतं. जास्त अपेक्षा ठेवू नका कोणाकडूनही, कारण जेवढा जास्त आपलेपणा तेवढी खोल जखम होते.
आयुष्यामध्ये पस्तावणं सोडून द्या. काहीतरी असं करा की लोक तुम्हाला सोडून दिल्यामुळे पस्तावतील. टेन्शन हे असं गिफ्ट आहे जे आपलीच लोक आपल्याला देतात. बऱ्याचदा आयुष्यातील खास लोकच खास दुःख देतात. सहन केलं जे सहन करायचं होतं, आता फक्त जगायचं आहे, सगळ्यांकडे दुर्लक्ष करून. विसरणं अवघड असतं, तरीही लोक विसरतातच. डोळ्यांनी सुद्धा जखम होते जेव्हा कोणी पाहून दुर्लक्ष करतं. वाईट वागणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये खोटा गर्व असतो. इथे लाज तर फक्त चूक नसलेल्या लोकांना वाटते. काही गोष्टी आणि काही आठवणी झोप उडवतात. आयुष्याने मला हेच शिकवलं आहे की मेहनत करा, थांबू नका, आणि परिस्थिती कशीही असली तरी कोणाच्याही समोर झुकू नका. डोळे जर उदास असतील तर तुम्ही कितीही हसले तरीही दिसतेच. मित्र, पुस्तकं, रस्ता आणि विचार चुकीचे असतील तर दिशा भटकवतात, आणि बरोबर असतील तर आयुष्य घडवतात. मनामध्ये कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका, कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असतो त्या मनामध्ये देव राहत नाही. कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण चांगले लोक आणि चांगली पुस्तकं प्रत्येकाला समजत नाहीत. घराचा दरवाजा छोटाच ठेवा. तुमच्या जो वाकून आत येईल समजून घ्या, तोच आपला आहे. कधी कधी आपण चुकीचे नसतो, पण आपल्या जवळ ते शब्द नसतात जे आपल्याला बरोबर सिद्ध करतील. अशा व्यक्तींची नेहमी कदर करा, जो तुम्ही त्याच्याबरोबर वाईट वागून सुद्धा तुमची नेहमी कदर करतो. हसू खोटं सुद्धा असू शकतं, माणसाला पाहणं नाही. समजून घेणं शिका. जर साथ देऊ शकत नसाल तर साथ निभावण्याचं वचन देऊ नका. तुम्हाला तर फरक पडणार नाही, पण समोरचा तुटून जाईल. जर तुम्ही शिकायला तयार नसताल तर तुमची मदत कोणीही करू शकत नाही, पण तुम्ही शिकण्यासाठी तयार असताल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.